माझी मुलं रात्री दूध मागायची तेव्हा माझी बायको फीडरमध्ये पाणी भरून द्यायची आणि ती चुपचाप ते पाणी पिऊन झोपायची. मला मात्र वाटायचं की तिने दूध दिलंय. माझी आई सगळी भांडी, डबे, सगळं सामान कुलूप लावून ठेवायची. घरचे सर्व पैसेही मी आईलाच द्यायचो, कारण ती म्हणायची की घर मीच चालवते. एक दिवस मी कामावरून परत येत होतो तेव्हा माझ्या नजरेस कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर माझा मुलगा दिसला. तो तिथून ब्रेड उचलत होता. मला पाहताच तो म्हणाला, "मम्माला भूक लागली आहे." हे ऐकून माझं डोकंच फिरलं. मी त्याला लगेच उचललं आणि धावत घरी आलो. घरी येताच माझा धाकटा मुलगा झोपेतून उठला आणि म्हणाला, "मम्मा, भूक लागली आहे, फिडर दे ना." माझी पत्नी अचानक घाबरली आणि माझ्याकडे पाहू लागली. ती म्हणाली, "हो हो, देते. तू आधी झोप बेटा." मुलगा माझ्याकडे बघत होता, म्हणून मी त्याला जवळ घेतला आणि म्हणालो, "फिडर इथेच आणून दे, मी स्वतः पाजतो." मी त्याला माझ्या मांडीवर झोपवलं. तो मला बिलगून खेळायला लागला. माझा मुलगा 2-1.5 वर्षांचा होता, पण खूप हुशार होता. त्याच्या वयापेक्षा कितीतरी पट जास्त समजूतदार. तो माझ्यासोबत खेळत होता तेव्हा माझी पत्नीही शेजारी येऊन लोटली. तिने फीडर खिडकीजवळ ठेवला होता. खेळता खेळता त्याने पुन्हा फीडर मागितला. तेव्हा ती म्हणाली, "चल, आधी तुझ्या जागेवर जाऊन झोप, मग फीडर पिऊन घे." तो तोंड वाकडं करत माझ्या मांडीवरून उठला आणि आपल्या जागी जाऊन लेटला आणि फीडर पिऊ लागला. मी म्हणालो, "मला दिला असतास तर मी स्वतः पाजला असता." त्याला माझ्यासोबत बसायची किती इच्छा होती, पण तू त्याला दूर पाठवलंस. माझं बोलणं ऐकून ती हसली आणि म्हणाली, "त्याची जीभ खूप लांब झालीये. प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे आधीच उत्तर तयार असतं. मग फीडर स्वतः का पिऊ शकत नाही? पप्पांना नखरे का दाखवत बसतो?" हे ऐकून मी हसलो आणि म्हणालो, "अच्छा, म्हणजे माझ्या बायकोला जळतंय की मी माझ्या लाडक्या मुलासोबत खेळतोय म्हणून." हे ऐकून तीही हसू लागली. दुसऱ्या दिवशी मी लवकरच कामावर निघालो. जाण्यापूर्वी माझा पूर्ण पगार मी आईच्या हातात ठेवला. "आई, हे पैसे घे. घरचा सगळा खर्च तुझी जबाबदारी आहे आणि मोनालीला जे काही लागेल तेही आणून द्या." मी आईलाही सांगितलं आणि बायकोलाही म्हटलं, "मोनाली, तुला काहीही लागलं तर आईला सांग." मी कामावर निघून गेलो, पण जाण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावरची हलकी उदासी मात्र माझ्या नजरेतून सुटली नाही. मोनाली खूप संयमी, शांत, समजूतदार बायको होती. नेहमी हसतमुख, आनंदी. प्रत्येक संकटात तिने माझा हात धरून साथ दिली होती. कधीच मला एकटं पाडलं नव्हतं. घरातील जितकी कामं असायची त्यामध्ये ती मला नेहमी उत्तम सल्ला द्यायची. तिच्या चेहऱ्यावर मी कधीच उदासी पाहिली नव्हती, पण आज तिच्या चेहऱ्यावर दिसणारी ती खिन्नता मला प्रचंड त्रास देत होती. कामात मन लागत नव्हतं. कळेना अचानक असं काय झालं की तिची सुंदर हसरी मुद्रा दुःखात बदलली होती. मी मनात ठरवलं की आज लवकर घरी जाऊन तिचं मन रमवेन. तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाईन. बऱ्याच काळापासून तिला बाहेर घेऊन गेलेलो नव्हतो. कदाचित तिनेही असंच मनात धरलं असेल की यावेळी नक्की बाहेर जाऊ. पण माझ्या हातात ती सगळी सॅलरी आईकडे देताना पाहून तिला कदाचित समजलं असेल की आता माझ्याकडे पैसे नाहीत. माझ्याकडे काही बोनसचे पैसे होते. त्यातून मी मोनालीची शॉपिंग करायचा विचार केला होता. घरी आलो तर आई नव्हती. मोनाली मात्र घरच्या कामात व्यस्त होती. वॉशिंग मशीनला कपडे लावून ती धुण्याचं काम करत होती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य उमटलं. ती म्हणाली, "आज तुम्ही इतक्या लवकर? तुम्हालाही वेळ मिळाला वाटतं." मी हसून म्हणालो, "हो, लवकरात लवकर काम आटपून ठेव, मग तयार हो. आज मी तुला शॉपिंगला घेऊन जाणार आहे आणि जेवायलाही बाहेरच जाऊ. स्वयंपाक करण्याची गरज नाही." माझं असं बोलणं ऐकून ती खुलून गेली आणि झटपट काम आटपायला लागली. मला भूक लागली होती. मी तिला म्हणालो, "मला काहीतरी खायला दे किंवा फ्रीजमध्ये फळं असतील तर ज्यूस करून दे." माझं बोलणं ऐकून ती थोडी गडबडली आणि म्हणाली, "हो, करून देते. आधी हे थोडे कपडे धुवून घेऊ दे."
मी होकारार्थी मान हलवली आणि चारपाईवर येऊन पडतो. तिने माझ्या समोरच सगळे कपडे धुवून काढले, पण अजूनही जीव सांडला नव्हता. मला तहानही लागली होती. मनात येत होतं की लगेच काहीतरी मिळालं पाहिजे, जे खाऊन किंवा पिऊन भूक तहान भागेल. मी पुन्हा आवाज दिला, अगं ज्यूस बनव ना, किंवा फळं आणून दे, मी फळंच खाईन. मोनाली पुन्हा म्हणाली, हो, हे कपडे ठेवून येते, मग आणते, आणि पुन्हा कामात गुंतून गेली. माझ्या समोरच तिने घरची सगळी कामं आटोपली आणि स्वतःही तयार झाली. पण मला खाण्यासाठी अजूनही काही दिलं नव्हतं. मला तिच्यावर राग यायला लागला होता. नवरा किती वेळापासून भुकेला आला आहे, काहीतरी मागतोय, पण तिला काही भानच नाही. घरची कामं आणि स्वतःची तयारी हेच जास्त महत्त्वाचं वाटत होतं. शॉपिंगला जाणं तिला माझ्या भूक तहानपेक्षा जास्त जरुरीचं वाटत होतं. माझं मन खट्टू झालं आणि मी तिला रागाने म्हणालो, मला काही खायला देणार आहेस की नाही? इतकी हिंमत नाही की बाहेर जाऊन काही खाऊन येऊ शकू. माहीत असतं की लवकर आल्यावर असा भुकेला तहानलेला बसावं लागेल, तर ऑफिसमध्येच बसून राहिलो असतो. दुपारचं जेवणसुद्धा मी खाल्लं नव्हतं. माझं बोलणं ऐकून ती लाजल्यासारखी झाली आणि म्हणाली, मी तुम्हाला काही खायला देऊ शकते, पण आधी आईंना येऊ दे. मी मयूरला पाठवलंय त्यांना बोलायला. हे ऐकून माझं डोकंच फिरलं. मी रागाने म्हणालो, आईला माझ्या खाण्यापिण्याशी काय संबंध? तू माझी बायको आहेस. माझ्या खाण्यापिण्याची जबाबदारी तुझी आहे. आई तर येऊन मला काही देणार नाही. आधीही घरचं जेवण तूच बनवायचीस. राहू दे, मीच जाऊन काही खाऊन येतो. असं म्हणत मी किचनकडे वळलो. मोनाली आणखी घाबरली आणि मला थांबवू लागली. नको नको, तुम्ही किचनमध्ये जाऊ नका, मीच देते आत्ताच. पण मला चांगलाच राग आला होता, म्हणून मी थेट किचनमध्ये गेलो. आत जे पाहिलं ते पाहून मी स्तब्ध झालो. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. फ्रीजला, खाण्यापिण्याच्या सामानाच्या कपाटांना सगळीकडे कुलूप लावलेलं होतं. एकही वस्तू उघडी नव्हती. किचनमध्ये बाहेर कुठेही काही खायला ठेवलेलं नव्हतं. मी चकित होऊन मोनालीकडे बघत विचारलं, किचनमध्ये सगळीकडे कुलूप का लावतेस? कुणापासून लपवतेस? ती खाली मान घालून म्हणाली, कुलूप मी नाही लावत, आई लावतात. चाव्या त्यांच्याजवळ असतात. मी इतक्या वेळपासून त्यांची वाटच पाहत होते, म्हणूनच मी तुम्हाला काही देऊ शकले नाही. पण आई किचनला कुलूप का लावतात? माझा प्रश्न तिथेच अडकला होता. ती म्हणाली, मला माहीत नाही, तुम्ही त्यांनाच विचारा. असं म्हणत ते किचनमधून निघून गेली. यावेळी तिच्या आवाजात हलका राग होता आणि आयुष्यात पहिल्यांदाच तिने माझ्याशी अशा स्वरात बोलली होती. अन्यथा ती नेहमीच खूप प्रेमाने हळूवार बोलायची, जणू कानात मध ओतल्यासारखी. मी आतुरतेने आईची वाट पाहत होतो. आई आली तेव्हा मी लगेच विचारलं, आई, किचनमधल्या सगळ्या गोष्टींना कुलूप का लावलं होतं? खाण्यापिण्याची एक वस्तू देखील बाहेर ठेवली नव्हती. सांगू शकते का? घरात माझ्याशिवाय, मोनालीशिवाय आणि मुलांव्यतिरिक्त आहेच कोण? कामवालीही नाहीये की तिच्यामुळे तुला भीती वाटावी. मग कोणापासून वस्तू लपवते? माझा सरळ प्रश्न ऐकून आई गडबडली, पण लगेच सावरली आणि म्हणाली, मी शेजारी गेले होते आणि तुझ्या बायकोचं डोकं काय आहे हे तुला ठाऊकच आहे. कधीही कुठेही निघून जाते. मी विचार केला की किचनला कुलूप लावते, कारण घराचा बाहेरचा दरवाजा तर उघडाच असतो. कधी कोणी आत शिरलं आणि राशन चोरून नेलं तर? आईचं हे विचित्र उत्तर माझ्या काही केल्या लक्षात आलं नाही. मोनाली तर कुठेही येण्या जाण्याला खूप घाबरणारी होती. पण मी गोष्टींच्या खोलात शिरलो नाही. आईकडून चावी घेतली, फ्रीजमधून फळं काढली आणि खायला लागलो. त्याचबरोबर मोनाली आणि मुलांनाही दिली. मुलं अशी फळांवर तुटून पडली की जणू पहिल्यांदाच पाहत आहेत. त्यांच्या अशा वागण्यावर मला राग आला. मी कठोर नजरेने मोनालीकडे पाहत म्हणालो, तू मुलांना कसे संस्कार करतेस? कशी भुकेल्यासारखी प्रत्येक वस्तूवर तुटून पडतात? जरी मी कोणाच्या घरी असतो
तर माझी काय इज्जत राहिली असती. असे खात आहेत जणू पहिल्यांदा फळं पाहिली आहेत. कृपया त्यांना थोड्या शिस्तीत वाढव. मोनाली लाजून मान खाली घालून म्हणाली, पुन्हा तुम्हाला तक्रार करायला कारण देणार नाही. मुलांना नीट समजावून सांगते. मी होकारार्थी मान हलवली. आज दुपारी मी लवकर घरी आलो होतो, पण माझा पूर्ण मूड खराब झाला होता. आता मोनालीला शॉपिंगला घेऊन जाण्याची इच्छा नव्हती, पण तिला आधीच सांगितलं होतं. नंतर नकार दिला असता तर तिचं मन दुखावलं असतं. म्हणून शांतपणे तिच्यासोबत बाहेर गेलो. पण सगळ्या वेळ माझा मेंदू आई किचनला कुलूप का लावते आणि मुलं इतकी भुकेल्यासारखी का खातात याचाच विचार करत होता. हे विचार खूप विचित्र वाटत होते आणि मी असे विचार करायलाच इच्छित नव्हतो. रात्री उशिरा आम्ही घरी परत आलो. मोनाली आणि मुलं खूप खुश होते आणि त्यांचा आनंद पाहून माझंही मन थोडं हलकं झालं. आई घरात आमची वाट पाहत बसली होती. मी बाहेरून आणलेलं जेवण तिच्या समोर ठेवलं. तिने निवांत जेवलं आणि म्हणाली, खूप थकलात? जा आराम करा आणि हे फुकटचे खर्च कमी करा. महागाईचा काळ आहे. आज मुलं लहान आहेत. उद्या मोठी झाली की खर्च आवरणं अवघड होईल. नीट विचार करून खर्च करा. तुमचं नवं लग्न तर नाही की बायकोचे असे नखरे पुरवत फिराल. मोनाली समोरच मला चांगलंच सुनावलं तिने. मी शांतपणे खोलीत आलो. मोनाली आधीच खोलीत येऊन मुलांना झोपवत होती. छोट्या मुलाने फीडर मागितला म्हणून ती किचनमध्ये गेली. तिने फीडर धुवून आणण्यासाठी. मुलगा मागून रडत होता जिद्दीने. मी तिला बोलवायला किचनमध्ये आलो तर पाहिलं ती भांडी धुवून नीट ठेवत होती. मी दारातच उभा राहून तिला पाहत होतो. तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. तिने पाण्याने फीडर भरला, झाकण लावलं आणि वळली. तेवढ्यात तिने मला दारात पाहिलं आणि क्षणभर थपकून गेली. तू इथे काय करत आहेस? कधी आलास? आणि मला हाक का नाही मारली? मोनाली अक्षरशः संतापली होती. मी शांतपणे म्हणालो, आत्ताच आलो. छोटू रडत होता आणि फीडरची जिद्द करत होता. ती लगेच म्हणाली, चला आत या. मी तिला हे सांगितलेच नाही की मी तिला फीडरमध्ये पाणी भरताना पाहिले होते. मी शांतपणे तिच्या मागे गेलो. तिने छोटूला चारपाईवर झोपवले आणि त्याच्या हातात फीडर दिला. छोटूने फीडर पकडून तोंडात धरला आणि अगदी आरामात पिऊ लागला. मी आश्चर्याने पाहत होतो. फीडरमध्ये पाणी होते आणि तरीही तो अगदी सवयीने पित होता. म्हणजे मोनाली रोजच त्याला पाण्याचाच फीडर देत असावी. तो पाणी पिऊनच झोपत असावा. मला काही दिवसांपूर्वीची ती घटना आठवली. छोटू माझ्याकडे झोपण्याची जिद्द करत होता, पण मोनालीने फीडर खिडकीतच ठेवला होता. माझ्याजवळ आणलाच नव्हता. माझं मन आणखी अस्वस्थ झालं. ती मुलांना दूध का देत नव्हती? पाण्याच्या फीडरवर त्यांना का ठेवत होती? दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम सुट्टी घेतली. दिवसभर पाहत राहिलो, पण दूधवाला आला नव्हता. सकाळी डब्यातल्या दुधाचीच चहा झाली. रात्री पुन्हा तिने पाण्याचा फीडर भरून छोटूच्या हाती दिला आणि तो पुन्हा शांतपणे पिऊन झोपी गेला. मी इतकं कमवत होतो, छान पगार होता, पण माझी मुलं मात्र दुधाला मुकत होती. पाणीचं दूध समजून पिऊन झोपून होती. मला फार वेदना होत होती. मी ठरवून टाकलं, आईशी नीट बोलायचं आणि मोनालीला वेगळे पैसे द्यायचे, जेणेकरून ती मुलांसाठी दूध घेऊ शकेल. कदाचित आईनेच दूधवाल्याला बंद केलं असावं, कारण काही दिवसांपूर्वी ती दूध पातळ असल्याची तक्रार करत होती. मला आईबद्दल काही चुकीचं वाटावं असं माझं मन नव्हतं, पण मला कल्पनाही नव्हती की लवकरच मला आईचा असा चेहरा दिसणार होता, ज्यामुळे तिच्या प्रेमाच्या नावाखाली डोळ्यांवर बसलेल्या पट्ट्या उघड्या पडतील आणि ते सत्य पाहण्याआधी मरावंसं वाटलं असतं. मी नंतर ऑफिसमधून मुद्दाम लवकर घरी येऊ लागलो. मग ती मजबुरीने फ्रीजचं लॉक उघडून फळं द्यायची. मी पाहू लागलो की किचनमधल्या राशनच्या कपाटाला आणि फ्रीजलाही कायम कुलूप असायचं. चावी नेहमी आईकडेच. मोनालीच्या हातात काहीच नव्हतं. घरातील प्रत्येक गोष्ट
आईने स्वतःच्या ताब्यात घेतली होती आणि प्रत्येक गोष्टीवर तिची कडक नजर होती. इतकंच नाही तर मुलांच्या खाण्यापिण्यावरही पाबंदी होती. ठीक आहे, थोडी कंजूसी करत होती. कदाचित भविष्याकरता पैसे साठवत असेल, पण याचा अर्थ असा नव्हता की माझ्या मुलांनाच उपाशी ठेवावं, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी तडफडायला लावावं. अशा पैशाचा काय उपयोग जो भविष्यासाठी जपून ठेवला जातो, पण आज पोटभर खाण्यासाठी काहीच नाही. हे सगळं मनात येत होतं, पण तरीही मला आईशी काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. मला तिच्यासमोर आवाज चढवायचा नव्हता, ना तिच्या नजरेत वाईट बनायचं होतं, आणि ना हे सहन होत होतं की ती माझ्यावर रागवेल. मुलांसाठी मी संध्याकाळी स्वतः दूध आणू लागलो आणि फळंही स्वतःच देऊ लागलो. हळूहळू घरातील गोष्टी मी स्वतः सुधारू लागलो. पण एक दिवस अशी घटना घडली की माझी सहनशक्ती पूर्णपणे तुटली आणि मी पहिल्यांदाच आईवर ओरडलो. त्या दिवशी मी ऑफिसमधून लवकर निघालो. रस्त्यातल्या रिकाम्या प्लॉटजवळून जाताना मी जे पाहिलं त्यानं माझं हृदय थरारलं. माझा मोठा मुलगा मयूर कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ब्रेडचे तुकडे निवडून साफ करत होता आणि एका पिशवीत टाकून घाईघाईने घराकडे धावत होता. मी त्याचा हात धरला आणि रागाने विचारलं, हे काय करतोस? कचऱ्यातून खाण्याच्या वस्तू का काढतोस? घरी कोणती कमी आहे? सांग. तो रडत म्हणाला, मम्मा आजारी आहे, तिला भूक लागली आहे, म्हणून ब्रेड घ्यायला आलो होतो. हे बोलताच तो पुन्हा धावत घरी गेला. जणू काही मोठीच आपत्कालीन परिस्थिती होती. मीही त्याच्या मागोमाग पोहोचलो. घरी आलो तर एक भयानक दृश्य माझी वाट पाहत होतं. मोनाली तापाने अक्षरशः धगधगत होती आणि जमिनीवर कोसळलेली होती. छोटू तिच्या शेजारी बसून रडत होता. मयूर मात्र पाण्याने भिजवलेले ब्रेडचे तुकडे तिच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करत होता आणि ती ते कसाबसा गिळत होती. अचानक तिला उलटी झाली आणि सगळा ब्रेड तोंडातून बाहेर आला. कोपऱ्यात आई चारपाई टाकून बसली होती, पण जणू काही तिला काहीच दिसत नाही अशा निर्विकारपणे बसलेली. मी ऑफिसचा बॅग फेकून मोनालीजवळ धावलो. काय झालं? तू ठीक आहेस ना? तिने माझ्याकडे पाहिलं आणि रडू लागली. मुलंही रडू लागली. ते म्हणाले, मम्मा आजारी आहे. डॉक्टरांनी रोटी खाऊ नका असं सांगितलं होतं, म्हणून आम्ही आजीला बिस्किटं किंवा ब्रेड दे म्हटलं, पण आजी म्हणाली तुमची आई नाटकं करते, तिला रोटीच द्या. मग मी कचऱ्यातून ब्रेड शोधून आणला, पण मम्माला उलटी झाली. तिने ब्रेडही खाल्ला नाही. पप्पा, मम्मा मरेल ना? हे ऐकून मी मुलाला मिठी मारली आणि संतापाने आईकडे पाहिलं. मी लगेच मोनालीला उचललं आणि रुग्णालयात घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितले की योग्य आहार न मिळाल्यामुळे तिची प्रकृती खूप कमजोर झाली आहे आणि वेळेवर काळजी घेतली नाही तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. हे ऐकून मी थक्क झालो. मी असा माणूस होतो ज्याने कधीही घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नव्हती, पण तरीही माझी पत्नी आणि मुलं प्रत्येक गोष्टीसाठी तडफडत होती आणि कमकुवत होत होती. रुग्णालयातून परतताना मी फळं, ज्यूस आणि गरम जेवण पॅक करून आणलं. घरी येऊन मुलांना नीट खाऊ घातलं आणि मग आईजवळ गेलो, कारण मला जाणून घ्यायचं होतं की तिनं हे सगळं का केलं. मी मोनालीची तब्येत किती बिघडली आहे हे आईला सांगितलं, पण तिनं हे अजिबात गंभीरपणे घेतलं नाही. उलट ती म्हणाली, या बाईला तर नाटक करण्याची सवयच आहे. मी एकेका पैशाची बचत करते, व्यवस्थित खर्च बघूनच करते. एक दिवस तुला कळेल मी तुझ्यासाठी किती काही जमा करून ठेवते ते. हे ऐकून माझा संताप उफाळून आला आणि मी स्पष्टपणे म्हणालो, आई, आजपासून मी तुला फक्त तुझा वैयक्तिक खर्च देईन. घराचा संपूर्ण खर्च मी स्वतः चालवेन. मोनालीने मला आधीच सांगितलं होतं की आई तिला आणि मुलांना नीट खायला काही देत नाही. एक एक गोष्ट मिळवण्यासाठी त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि अतिशय कंजूसी केली जाते. त्या दिवसानंतर मी घर खर्च स्वतः हातात घेतला. हळूहळू आमच्या सगळ्या अडचणी दूर होत गेल्या. माझी पत्नी
आणि मुलं हसतमुख झाली. त्यांच्या सवयी बदलल्या आणि आईही बदलल्यासारखी दिसत होती. कदाचित तिला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली असावी. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच आणखी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.